भावानं आपण आलं तर डायरेक्ट पुण्यावरून सोलापूर आणि यायच्या दिवशी काय ब्लॉग काढायचं झालं नाही कारण लय गडबड होतो आणि थकलेलो पण लय होतो म्हणून झोपलो होतो आणि आज होता आवीचा वाढदिवस म्हणून मी चाललो होतो नीट आवीच्या घराकडे जायला ये वाऱ्याच्या कसलं खतरनाक वारा सुटला होता सगळं केसाचं भोसड झालं आणि नीट आलो आवीच्या घरापाशी काकाने विचारलो की कुठे गेला म्हणजे काका म्हणले की आंघोळीला गेले वाढदिवसा दिवशी पण भाऊ आंघोळ लेटच केलता शेवटी भाऊ एकदाच आंघोळ बिंगोळ करून पद्धतशीर तयार झाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मनापासून आणि घरातच बसलो थोड्या वेळ निवांत आणि भाऊ जाऊन आणला गरमा गरम भुर्जी आणि चपाती मग वडता वडलं पद्धतशीर आणि वड्यात झाल्यावरती बाहेर निघाला होतो कारण भाऊला घ्यायचं होतं गॉगल मध्ये तिथं नीट आलो गाडी घेऊन 7 रस्त्यापेक्षा आणि तिथनं घेतलं गॉगल वगैरे घेऊन नीट आलो पेट्रोल पंपवर पेट्रोल वगैरे टाकलं आणि तिथनं नीट आलो घरापेक्षा जवळच्या हॉटेलमध्ये कारण तिथनं आपल्याला घ्यायचं होतं गरमा गरम बिर्याणी भावाच्या वाढदिवसाची पार्टी आणि ते घेऊन नीट आलो बिर्याणी वगैरे घरापेक्षा आणि मग का प्लेटात वगैरे वाढून घेतलं पद्धतशीर सगळेजण बसलो तिथे आणि लिंबू वगैरे पिळलो आणि मिक्स केलं मग का ते दिलो रिबीट पद्धतशीर एकदम झाल्यावरती आतमध्ये जाऊन झोपलो होतो थोडाच भैया म्हणला की चल जाऊन केक आणू मला भैयासोबत गाडीवरती गेलो तिथल्या जवळच्या आपल्या बेकरीमध्ये आणि तिथे जाऊन पद्धतशीर केक वगैरे घेतला आणि केक सोबत काय तर घेतला होता शॉर्ट म्हणतात ना हा शॉर्टच मग ते घेऊन नीट आलो घरापेक्षा आणि पद्धतशीर सेटअप वगैरे केला घरामध्ये केक वगैरे ठेवला तिथं केक वगैरे तिथेच ठेवून सगळेजण फॅमिली सोबत वगैरे सेलिब्रेट केलं बर्थडे आणि ते क्लिप काय काढायचं झालं नव्हतं माझ्याकडनं चुकून तुम्ही पण आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा.